मामीचा मागचा स्पर्श झाला आणि मी जणू वेडाच झालो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अर्चना मामी आणि मी एक दिवस रात्री आमच्यामध्ये असं काही झालं होतं की त्यानंतर मी खूप प्रयत्न केला होता की परत तसं काही, पण नंतर कधीच अर्चना मामीसोबत तसलं काही. आज अर्चना मामीचा वाढदिवस होता आणि मी पण स्पेशल मामीच्या वाढदिवसाला आलो होतो. मामी आणि मामा दोघेच एका मोठ्या शहरामध्ये राहत होते. मामीचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने झाला. वाढदिवसाला मोजकेच लोक आले होते. रात्री 9 वाजेपर्यंत वाढदिवस करून सर्व आपापल्या घरी गेले. मामी आणि मामा पण रात्रीच्या ड्युटीला गेले होते. मामीसोबत मी होतो. मामी आणि मी एकाच वेळेवर. रात्री झोपेत असताना अचानक मला मामीचा मागचा स्पर्श झाला आणि मी जणू वेडाच झालो होतो. कारण तो स्पर्श एवढा खास होता की परत परत मला तर भानच राहिले नव्हते की मामीला जाग आली तर मामी काय म्हणेल. सर्व काही विसरून मी फक्त मामीला. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मामी मला म्हणाली, अवी लवकर आवर, तुला घरी जाणं आहे सकाळच्या बसने. मी तर नाराज झालो होतो. मला वाटलं की मी मामीसोबतच राहावं, पण तसं काही झालं नाही आणि मला घरी जावं लागलं. नंतर मी खूप प्रयत्न केले होते की परत मामीसोबत तसं, पण नंतर कधीच तो क्षण आला नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.